तर मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झालाय। मंत्रालय नरिमन पॉइंट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील 3 ते 4 तास आता मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, खरं तर मुंबईत जर आपण पाहिलं तर काही वेळासाठी आपल्याला पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती, मात्र पुन्हा एकदा आता मुसळधार पाऊस बरसतोय। उमेश, नक्कीच काल जर आपण पाहिलं तर काल पावसाने विश्रांती घेतली होती। आज दुपारपर्यंत देखील ती विश्रांती आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आता पुन्हा एकदा पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत। आता आपण पाहू शकतो नरिमन पॉइंट या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत। काल सकाळपासूनच आज बघितलं तर पावसाने थोडीशी उघड घेतली होती, मात्र दुपारी 2 वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई आणि मुंबई उपनगर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत। नक्कीच मुंबईला असेल किंवा ठाणे असेल, पालघर असेल, या सगळ्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता। मात्र सध्या हवामान खात्याकडून जी माहिती देण्यात आली त्यानुसार पुन्हा एकदा मुंबई, ठाणे असेल, नवी मुंबई असेल याचे जोरदार पाऊस होऊ शकतो आणि यासोबतच सोसाट्याचा वारा सुटेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलाय। आता सध्या जर आपण नरिमन पॉइंट इकडची परिस्थिती पाहिली तर पाऊस दुपारपासून सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकर असेल किंवा पर्यटक असतील ते समुद्रकिनारी यायला सुरुवात झालेली आणि जास्त संख्येमध्ये हे सगळे पर्यटक जे आहेत ते समुद्रकिनारी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच काय तर पुन्हा एकदा मुंबईत गेल्या 2 दिवसासारखी जी स्थिती झाली होती ती होऊ नये, कारण अनेक ठिकाणी पाणी जमा झालं होतं, पाणी साठलं होतं, त्यामुळे हा सगळा प्रभाव जो आहे तो रेल्वेवरती पडला होता, रस्ते वाहतुकीवर पडला होता आणि त्यामुळे मुंबईकरांची दैना उडाली होती। मात्र तसं होऊ नये यासाठी प्रशासनाने आज जर आहे तर अलर्टवर असलेलं पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील बैठक घेतली आणि या सगळ्या संदर्भात मुंबईकरांना काही अडचणी होणार नाहीत याबाबतचे पाऊलं जे आहेत ती मुंबई महानगरपालिकेने उचलली आहेत। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईत आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र संपूर्ण मुंबईत ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या 1 ते 1.5 तासामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। मेघना, निश्चित धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।